नमस्कार माता आणि बहिणींनो. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे माझी लाडकी बहीण योजना जी आहे, त्यात ई-के-वाय-सीसाठी तुम्हाला विचारलेलं आहे लाडकी बहिणीसाठी. तर ते कशी करायची याची माहिती जी आहे ती अदिती तटकरे आहेत, महिला आणि बालविकास मंत्री यांनी काय केलं आहे, की तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेल बघा. तर बघा सगळ्यात पहिलं यांनी पहिलं तर काय लिहिलेलं आहे ते सांगेल आणि त्याच्यानंतर ना माहिती कशी देईन ते. तर तुम्हाला काय करायला लागेल, की हे लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर जायचं आहे. आता तुम्हाला ही लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्हाला जायचं आहे आणि गेल्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल, इथे लाडक्या बहिणीचा टॅब येतो. आता 1 मिनिट थांबा. इंटरनेट स्लो येईल. वेबसाईटवरती खूप लोड पण आहे हा. तर इथं गेल्यानंतर ना तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रियासाठी हे बघा हो दिसत आहे आणि इथे क्लिक करायचं. ठीक आहे. हे ओपन होईल. आता त्याच्यानंतर काय करेल, की पुढे सांगतो आहे मी. तर फॉर्ममध्ये फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकायचा आहे. तुम्हाला आता आधार क्रमांक टाकायचा आता हे ओपन होत नाही ॲक्चुअली खूप लोड आहे साईटवरती. त्यामुळे होत नाही. मी त्यानंतर त्या वेगवेगळ्या वेगळ्या व्हिडिओमार्फत त्याची माहिती देईल. पण आता सध्या प्रोसेस समजून घ्या आणि त्याच्यानंतर करून घ्या ते. तर तुम्हाला बघा, की आधार नंतर कॅप्चा टाकायचा आहे. तुम्हाला तिथे लिहिलेला कॅप्चा तो जसा जसा तसा टाकायचा आहे आणि सेंड ओ-टी-पी करायचा आहे तुम्हाला. सेंड ओ-टी-पी केल्यानंतर ओ-टी-पी तुमच्या मोबाईल नंबरवर येईल ज्याच्यावरती आधार लिंक आहे. हा ओ-टी-पी काय करायला लागेल तुम्ही टाकायचा आणि सबमिट करायचा आहे. ठीक आहे. हा पहिला झाला स्वतःचा हे झाले. त्याच्यानंतर जर या प्रणालीमध्ये तपासले की लाभार्थ्याची के-वाय-सी आधीच पूर्ण झाली आहे की नाही. जर आधीच पूर्ण झाली असेल तर ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश दिसेल. जर झाली नसेल तर तुम्हाला काय करेल की तुमचं जर झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या योजनेत पात्र यादीत नाही असे तपासले जाणार आहे. तुम्हाला काय करेल की नाही असं समजलं. जर आधार क्रमांक यादीत असेल तर पुढील टप्प्यात जाता येईल. आता ज्यांचा आधार क्रमांक आहे तर त्यांना पात्र असेल तर त्यांना काय करेल पुढील टप्प्यात. पुढीलमध्ये काय करेल की तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तसेच कॅप्चा काय करायचा टाकायचा आहे तुम्हाला. तुम्हाला तिथे आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. आता बघा सबमिट करायचं आहे. आता ते ओ-टी-पी येईल. ओ-टी-पीवर हे करून सबमिट करायचं आहे. त्याच्यात एक डिक्लेरेशन आहे. त्याच्यामध्ये काय करायला लागेल तुम्हाला 2 डिक्लेरेशन आहे, की माझ्या कुटुंबातील नियमित कायम कर्मचारी किंवा शासकीय विभाग उपक्रमांक भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या ह्याच्यात कुठेही नाहीये. त्याच्यानंतरनं सेवानिवृत्ती वेतनही घेत नाहीयेत. त्याच्यानंतरनं कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला याचा लाभ घेत आहे. एवढं टिक करायचं आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे. आणि शेवटी सक्सेस म्हणून तुमचा असा मेसेज येईल. ठीक आहे. हे इथे त्यांनी काय केलं, की हे दिलेलं आहे. लक्षात घ्या. आता मी हे तुम्हाला झूम करून दाखवतो. वेबसाईट झालेली आहे, पण तरी वेगळा व्हिडिओ बनवू त्यासाठी. हं. वेबसाईटवर गेलो, ई-के-वाय-सी बॅनरवर क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्म उघडेल.